ॲडव्होकेट वरती ही कंस्ट्रक्शन लाईन जी असते ना, तर कंस्ट्रक्शन लाईन कशी क्रिएट करायची आपल्याला हे बघायचं आहे काय. आणि कंस्ट्रक्शन लाईन काढत असताना त्याच्यामध्ये जे आहेत ना ते टाईप्स वगैरे जे आहेत तर ते बघायचे आहेत. तर हे बघा आता याच्यामध्ये जे आहेत ना याच्यामध्ये नावं दिलेले आहेत, हे सर्व जे आहेत ना ह्या कमांड्स दिलेले आहेत. काय आहे? कमांड्स. आता याच्यामध्ये सर्व जे दिलेलं आहे प्रत्येक याच्यावरती नाव सुद्धा आहे. तर ते नाव बघून काय करायचं आहे आपल्याला, ते कमांड काय करायची आहे निवडायची आहे. हा आता याच्यामध्ये जे आहेत ना मोर सुद्धा कमांड्स आहेत याच्यामध्ये आणखी कमांड सुद्धा आहेत. जेवढ्या कमांड्स चा आपण तुम्ही अप्लाय कराल काय तेवढ्या त्या कमांड्स काय होतील तुम्हाला क्रिएट करता येतात, तसेच तुम्हाला त्या घेता सुद्धा येतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे आहे ना तर कमांड्स बघा, हे आहे कंस्ट्रक्शन लाईन. कुठली कमांड आहे? कंस्ट्रक्शन लाईन. आता कंस्ट्रक्शन लाईन घेत असताना पहिले काय करायचं, त्याला सिलेक्शन करायचं. काय करायचं? सिलेक्शन. आणि सिलेक्शन केल्यानंतर त्याला काय करायचं आहे, स्क्रीनवरती जेव्हा घेतो आपण तर आपल्याला व्हर्टिकल पाहिजे किंवा हॉरिझॉन्टल पाहिजे. काय व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल पाहिजे ते गोष्ट लक्षात घ्यायची. आणि असं क्लिक करायचं, राईट क्लिक करायचं. काय करायचं? राईट क्लिक. आणि पहिले जर आपल्याला लागलं हॉरिझॉन्टल तर काय करायचं? हॉरिझॉन्टल. हे घेतलं हॉरिझॉन्टल. ठीक आहे. आले हॉरिझॉन्टल लाईन. तुम्हाला जेवढ्या लागतील तेवढ्या अशा हॉरिझॉन्टल लाईन घ्यायच्या. ठीक आहे. तसंच तुम्हाला जे आहे ना व्हर्टिकल लाईन पाहिजे. काय पाहिजे? व्हर्टिकल लाईन. तसंच ड्रॉ मध्ये जायचं कमांड मध्ये, तीच घ्यायची. कुठली? कंस्ट्रक्शन लाईन. राईट क्लिक करायचं आणि म्हणायचं व्हर्टिकल लाईन. काय म्हणायचं? व्हर्टिकल लाईन. अशा व्हर्टिकल लाईन तुम्हाला जेवढ्या लागतील तेवढ्या काय करायच्या व्हर्टिकल लाईन्स तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. परत त्याच्यामध्ये कंस्ट्रक्शन लाईन मध्ये आणखी एक सुविधा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अँगल घेता येतात. काय घेता येतात? कंस्ट्रक्शन लाईन, राईट क्लिक आणि म्हणायचं अँगल. काय म्हणायचं? अँगल. अँगल घ्यायचा आहे आपल्याला 30 चा. किती घ्यायचा आहे? 30 चा. कीबोर्ड वरून काय करायचं? 30 टाकायचं. काय करायचं? 30 आणि एंटर म्हणायचं. काय म्हणायचं? परत नेक्स्ट अँगल घ्यायचा आहे 150 चा घ्यायचा आहे. परत तीच प्रोसेस, ड्रॉ मध्ये जायचं, त्याच्यानंतर कंस्ट्रक्शन लाईन, राईट क्लिक आणि अँगल. आता किती घ्यायचं आहे? 150. आता याच्यामध्ये जे आहेत ना हे जे अँगल्स वगैरे जे आहेत काय, तर जेव्हा समजा आता आपल्याला एखादा स्टेअरकेस वगैरे काढायचा आहे किंवा काही एलिव्हेशन काढायचं आहे, तर त्याकरता काय करतो आपण? कंस्ट्रक्शन लाईनचा यूज करतो. तसं तर कंस्ट्रक्शन लाईनचा यूज करत असताना मेन जो आहे तो बिल्डिंग प्लॅनिंग साठी आहे. कशासाठी आहे? बिल्डिंग प्लॅन. जेव्हाही आपण प्लॅन काढतो तर कंस्ट्रक्शन लाईनचं जे आहे ना सुरुवातीला आपण हॉरिझॉन्टल लाईन घेऊनच करतो. काय करतो? हॉरिझॉन्टल लाईन. राईट क्लिक आणि हॉरिझॉन्टल. आणि या हॉरिझॉन्टल लाईनच्या वरती, या हॉरिझॉन्टल लाईनच्या वरती आपण काय करत असतो, जे काही समजा आता प्लॅन आहे, त्याच्यानंतर इलेव्हेशन आहे, सेक्शन वगैरे जे आहे ते आपण त्याच्यावरती ड्रॉ करत असतो. ही झाली कंस्ट्रक्शन लाईन. परत त्याच्यामध्ये परत पहा, कंस्ट्रक्शन लाईन, राईट क्लिक, हॉरिझॉन्टल,